कुंभमेळ्यासाठी झाडांची कत्तल होणार असल्यानं आता वाद चांगलाच पेटलाय। मात्र त्यावर आता मंत्री गिरीश महाजनांनी काय म्हटलंय त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मोकळ्या परिसरामध्येच बांधकाम करू, एकही झाड तोडणार नाही, केवळ रोपटं तोडू अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे। तर 15,000 नवीन झाड लावणार असा दावा सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही, पण जी जागा आहे तपोवनाची ती साधुग्रामसाठी रिझर्व आहे, आपल्याला माहिती आहे आणि शेकडो वर्षापासून की आज नाहीये। मोठी झाडं जी आम्ही त्याला कुणालाही हात लावत नाही, जी या 5-7 वर्षामध्ये झालेली झाडं आहेत, काही रेन ट्री आहेत, काही रोपटी उगलेली आहेत, त्यांनाच आम्ही हात लावणार आहोत। आणि जी झाडं आम्ही मोठी असतील, थोडीफार मोठी असतील या 7-8 वर्षातली, ती काढून दुसरीकडे प्लांटेशन आम्ही करतो। गोळीबार टेकडे असेल त्या ठिकाणी मी लावतो। 4-5 जागा मी शोधलेल्या आहेत, आम्ही त्या ठिकाणी लावून आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची, 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील की बापरे यांनी काय केलं म्हणून। इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजातीची त्या ठिकाणी लावतो आहोत, मोठी झाडं लावतो आहोत, त्यांना ड्रीप करतो आहोत आणि यांच्यापेक्षा 15 पट जास्त झाडं, म्हणजे 1000 असेल तर 15,000 झाडं मी लावतोय, 10,000 झाडं मी लावतोय।